आई काळूबाई प्रतिष्ठान इताडे दिनांक 26/12/2024 रोजी आई काळूबाई प्रतिष्ठान सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याचे आयोजक काळूबाई भक्तीन सौ सपना कृष्णा सुरेकर, मान्य श्री कृष्णा राघव सुरेकर, कुमारी कामिनी कृष्णा सुरेकर, कुमारी हर्षदा कृष्णा सुरेकर, कुमार मयूर कृष्णा सुरेकर, कुमारी मानसी कृष्णा सुरेकर तसेच आई काळूबाईच्या अभिषेकाचे मानकरी मान्य श्री पिंट्या बळीराम भांबरे, सौ शुभांगी पिंट्या भांबरे, मान्य श्री विक्की बालाराम कोट, सौ ऋतिका विक्की कोट यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच आई काळूबाई मातेचे दर्शन घेण्यास हजारो भाविक भक्तांची मोठ्या संख्येने गर्दी असते व सकाळ संध्याकाळी देवीची आरती केली जाते। आई काळूबाईच्या भक्तांनी मनोगत व्यक्त केले, त्यानंतर सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतले। आपल्या या सोहळ्याला 10 वर्ष पूर्ण होत आहे। दान तर खूप भाविक भक्तांनी केलेलं आहे, ते आपण आता इथे उल्लेख नाही करू शकत, पण जसं येतं ते आपण होत आहे तसं प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपली जी निमंत्रण पत्रिका असते त्याच्यामध्ये प्रत्येकाचा उल्लेख त्या गोष्टीचा आपण केला जातो। आपली सुरुवात झाली होती एकदम छोट्याशा अशा घरापासून, राहायला कमीत कमी 10 बाय 10 पेक्षाही छोटी रूम होती। तिथे फक्त तुम्ही हे बघू शकता, हे 2 फोटो होते आपल्याकडे, एक महाकालीचं आणि एक आई जीवदानीचं। या 2 फोटोंपासून आज इथपर्यंत आपला प्रवास आहे। नक्कीच तुम्ही जे बोलताय ते अति योग्य आहे, कारण की आम्हाला सुद्धा देवीची प्रचिती नव्हती। एक असाच भाविक भक्त इथे आमच्यापर्यंत पोहोचला होता, त्यांनी आम्हाला सर्वप्रथम देवी कुठे आहे, देवीचं स्थान काय कुठे, पुण्यामध्ये कुठे कालिकेचं स्थान आहे ते सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं। पण जे आपल्या देवी गुरुवारी आहेत आपल्या सपना आई साहेब, त्यांना देवीने प्रचिती दिली की मी तुझ्या घरी येणार आहे। तर त्या शब्दानुसार ते भाविक आपल्यापर्यंत आले, त्यांनी देवीचा आपल्याला गड दाखवला। मांडरगड काय असते हे सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं, देवीचं नाव सुद्धा माहिती नव्हतं, पण तिने मला सर्वांना जवळ केलं। नंतर हळूहळू करता करता एकदम छोट्या घरातून सुरुवात आपण केली होती, नंतर मग तिथून हळूहळू भक्तांची गर्दी वाढायला लागली, भक्तांना अनुभव यायला लागले, सर्वांना प्रचिती दिली देवीने। आणि त्यानंतर पुढे सगळं हे वाढत असताना सर्व गणगोत वाढल्यानंतर सर्वांच्या साह्याने एकत्र येऊन हा पूर्ण मंदिर भव्य देवी देवीची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपण स्थापन केल्या। जवळजवळ प्राण प्रतिष्ठा आणि या सगळ्या गोष्टीला 10 वर्ष पूर्ण होतात आहे। खरं तर एक व्यक्ती पूर्ण एवढा मोठा कार्यक्रम करणं शक्य नाहीये, परंतु त्या मागे सर्वात खारीचा वाटा देवीचा आहे म्हणू शकतो आपण। कारण की एक व्यक्ती सगळ्या गोष्टी सगळ्यांना एकत्र जमवून आणणं, त्यांच्याकडून एवढा मोठा सोहळा करणे, ते पण कुठल्याही प्रकारचे त्यामध्ये अडथळा न येता एकदम नियोजन पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने सर्व कार्यक्रम करणे हे खरं धाडसाचं काम आहे। आणि ते कार्य फक्त एकटेच कृष्णा बाबा करतात, हेच मोठी मोलाची गोष्ट आहे। सर्वांनी एकदा इथे यावे, देवीचं रूप डोळे भरून बघावे, त्यानंतर तुम्हाला प्रचिती 100% येणार। कारण की तर आम्हा भक्तांकडून सर्वांना एकच विनंती आहे, येथील जवळपासचा पूर्ण परिसर, जसं उदाहरणार्थ भिवंडी झाला, शहापूर झाला, वाडा, ठाणा वगैरे पूर्ण ठाणे जिल्ह्यातून खूप लांबून भक्त येत असतात, तसेच त्यांच्यामध्ये वाढ व्हावी आणि त्यांना सुद्धा या क्षेत्रापर्यंत येऊन देवीची प्रचिती भेटावी हीच विनंती आहे। आणि तुम्ही सर्वांनी यावे आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन त्या आनंदामध्ये सहभागी व्हावे हीच आमची इच्छा आहे।
मंगली पावावी निर्माणी रक्षावी सर्वमंगलानां जय मंगलमूर्ति जय मंगलमूर्ति सर्वमाते मान सर्वमाते मान कामना पूजी जय देव ब्रह्मांडी माता इसे कंदका प्रिया मंगलिया केतिया जय निर्मल गुरुराम जय देव जय स्वामी शंकरा आरती वालु भगवती वालु दुर्गा जय देव भोला भोला निरीता अर्धांगी पार्वती सुमन गंधर्व अर्धा शंकर योगी उमा वृंदावा जय देव जय करा स्वामी शंकरा आरती वालु भगवती वालु दुर्गा जय देव Yama
चालू सासातो जय देवी जय देवी कालू आरती आईला आरती भक्त जान सार हे भक्त जान सार तुमच्या चरणी गेलाती जय देवी कालू आरती आईला आरती भक्त जान सार हे भक्त जान सार तुमची मोराती जय
भक्तांनी अरे भक्तांचं सत्व घेण्यासाठी आलेली आहे मांडरची काली. FM mode, line E mode, Bluetooth mode, connected. अरे तुझ्यासाठी कारवाई करू तारिका, अगं तुझ्यासाठी कारवाई करू तारिका, माझ जीवन आणि तुझं माझं घ्या तुमचा गोड मानून घ्या तुमचा जो अरे! दक्षिणची माँ काली आई आहे. तुला दक्षिणेश्वरी महाकालीच्या नावानं अरे बघ आता आम्ही जबान दिला होता तुम्हाला. 5 वर्ष झाल्यानंतर आम्ही तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल बोललो होतो ना. आमचं एकच आहे, जो येईल तो तुमचा, जो बाहेर निघून गेला त्याचा विचार नाही करायचा कधीच. घ्या गोड मानून घ्या तुमचा देतात माझं जीवन आणि तुझं माझं मरण आणि तुझं माझं सारखं. आला बोला ए बोला डोक्यात कमी आहेत का? बोला ना आलो बोला. आम्ही कधी मागितलं पालखीच्या वेळेस शांत व्हा. लगेच! महाकाली
काय बोलतोय? बोला काळूबाईच्या नावाने मालवणच्या देवीचं काळूबाई तुझ्या डोंगरी सुटली गार गार हवा हे ताप्याच्या झाडाखाली मंदिरी जळतो सत्वाचा दिवा भक्ताच्या या रक्षणाला मारिले सदैत्याला शांत होणे इसाव्याला आली समांडरगडाला अगं बसलीच काळू तू सिंहावरी तुझा त्रिखंडी गवगवा आई ग काळूबाई तुझ्या डोंगरी सुटली गार गार हवा पांगळ्याला पाय मिळे हे वांजुट्याला बाळ मिळे भक्ती नाही पिढा तळे हे तुझ्या देवळाची आधी पायरी सुख देती आग दिवा आई ग काळूबाई तुझ्या डोंगरी सुटली गार गार हवा तुझं उंचावरी नजर तुझी भक्तावरी